चला आपण आज लोणावळ्यातील कार्ला मंदिर यात भेट देण्यासाठी चाललेलो आहोत। आता आपण वरती टेकडीवरती आलेलो आहे, गाडी पार्क केलेली आहे। आता आपण मंदिराकडे मार्गस्थ झालेलो आहे। इथं हे चित्र हे वन विभागाच्या अंडर येत असल्यामुळं इथे वन विभागानं पार्किंगची सुविधा केलेली आहे। जाता जाता आपण आता बघू, इथं रिक्षाचे पार्किंग आहे। त्यानंतर इथे एक बोर्ड लागलेला आहे, तुम्हाला दाखवतो की इथं कचरा कोणी टाकू नका, स्वच्छता ठेवा। त्यानंतर इकडं आजूबाजूला शेंगदाणे, त्यानंतर रानमेवा असे पदार्थ इथे विकण्यासाठी, फळे विकण्यासाठी आहेत। नंतर इथं लोणावळा चिक्की पण फेमस आहे। मी तुम्हाला दुकान दाखवत आहे, दुकान बघून घ्या। इथं वरती हॉटेलची सुविधा आहे। आज गुरुवार आहे तरी काही दुकाने बंद आहेत। त्यांची वीकली ऑफ हा प्रकार असतो, म्हणजे ऑड इवन हा प्रकार असतो। इथे गाडी घेऊन वरती येऊ शकतो या मार्गाने, आणि इथून जो समोरून दिसतोय हा खाली जाण्यासाठी खाली जाण्यासाठी मार्ग आहे। हा लोक खरेदी करतायत रंगीबेरंगी। इथे पेढे भेटतात, इथं ओटी वगैरे भेटतात। इथं बघा मनुके आहेत, आम्ही टेस्ट करून बघतोय। पण जे मनुके भेटतात ब्लॅक मार्केटमध्ये तसे मनुके नाहीत। आम्ही आता टेस्ट केले पण आम्हाला काही हे आवडलं नाही, त्यामुळे आम्ही इथून न घेता पुढे चाललेलो आहे। आता पायऱ्या आम्ही चढत चाललो, म्हणजे उंच आहे। असं चालत जाण्यासाठी कमीत कमी 25 मिनटं किंवा 20 मिनटं लागतात आरामसे। ही जी आई एकविरा दिवे आहे ना, त्यांचं पादुका मंदिर आहे, म्हणजे बरोबर मिडल लेवलला आहे। तर आपण इथं व्हिडिओ बनवण्याची परवानगी नाही आहे, तरी आपण बनवलेला आहे, कारण इथं सिक्युरिटी नसताना आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर आपण आतमध्ये गेलेलो आहे, त्या पादुका आहेत तिथे आपण गोल रिंगण मारत आहे। ठीक आहे, नंतर आपण परत चालत वरती चाललेलो आहे। इथे एक आयुर्वेदिक दुकानही आहे जवळच, तिथं आम्ही चौकशी केली पण तिथला व्हिडिओ बनवता आला नाही आम्हाला। ही जुन्या काळातील हा रोड आहे, दगडांची नक्षी वगैरे ही जुन्या काळातली आहे। हे उन्हाळा असल्यामुळं थोडं हिरवगार नाही, पण पावसाळ्यात पाणी असतं या रोडला। आता आपण थोड्या वेळातच वरती पोचतोय मंदिराजवळ। हा सूर्यास्त होत आहे, सूर्यास्त होत असताना आपण दाखवलेला आहे। पायऱ्या चढताना दम लागू शकतो, त्यामुळं जवळ पाण्याची बॉटल ठेवा। वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांच्याबरोबर चाला। इथं पकडण्यासाठी सुविधा आहेत, पण त्या जुन्या होत चाललेल्या आहेत, तर त्यामुळं जाताना पाण्याची बॉटल जवळ ठेवा।
इथे कोळी बांधवांचं हे आराध्य दैवत आहे. हे जे कोळी जे इथे भरपूर प्रमाणात विजिट करतात, देवीचं दर्शनासाठी येतात. आज थोडे दुकाने बंद आहेत, त्यामुळं प्रॉपर आपल्याला व्हिडिओ बनवता आला नाही. परत एकदा आपण जर आलो तर बनवू, कारण इथं स्वच्छता थोडी आपल्याला कमी दिसते मंदिरावर. पण वन विभागानं प्रत्येक विभागात स्वच्छताचं बोर्ड लावलेत. लोकांनी त्याचं अनुकरण करावं लागेल, नाहीतर इथं स्वच्छता ठेवणं खूप अवघड जाईल. इथं आता बघा हे विकण्यासाठी ठेवलेलं आहे. हे जे आहेत ते मोजके दुकान आहेत जे ठेवलेले आहेत म्हणजे विकण्यासाठी. बाकीचे दुकानं आज बंद आहेत, त्यामुळं मला दाखवता येत नाही तुम्हाला, कारण 50% दुकाने आज ओपन आहेत. इथं फॉरेनर पण विजिट करतात. इथं लेणी पण आहे, कार्ला लेणी बाजूलाच. तिथं तिकीट दर पण आहे, 10-20 रुपये तिकीट दर आहे. आज गर्दी कमी आहे, त्यामुळं व्हिडिओ बनवतानाही सोपा जात आहे, कारण वरती जाताना खूप गर्दी असते नेहमी. वरती रस, कॅप, ज्यूस इत्यादी गोष्टी, ग्लास इत्यादी गोष्टी भेटतात. आपण पूर्ण व्हिडिओ बनवला आहे, यातील काहीतरी छोटासा भाग आम्ही कट केलेला आहे, पण पूर्ण खालून व्हिडिओ वरतीपर्यंत व्हिडिओ बनवलेला आहे. इथे व्यवस्थित जुन्या पद्धतीचे औषधी वनस्पती पण आहेत. इथे तुम्ही खरेदी करू शकता, पण थोडे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला वरती द्यावं लागेल, कारण यांचं जे ट्रान्सपोर्टेशनचा जो खर्च आहे खालून वरती आणायचा, तो थोडा जास्त असल्यामुळे इथं तुम्हाला थोडे पैसे द्यावे लागतील. का इथं ज्यूस, मँगो ज्यूस इथं सर्व वरती भेटतं, सुविधा आहेत. आता आपण लवकरच मंदिराजवळ पोचतोय. आपण आता वरच्या स्टेजला आलेलो आहे. आता इथे या देवीला कोळी समाज हा जो आपला कोंबडा असतो तो देतात वगैरे, काय जी प्रथा आहे ते करतात इथे. इथं फुलांचाही खूप मस्तच वास दरवळतो. इथे सर्व प्रकारचे लोक व्हिजिट करतात. इथं वन विभागाचं इथं ऑफिस आहे. हा कोंबडा
वन विभागाचं ऑफिस आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची इथली माहिती तुम्हाला दिली आहे. कार्ला गुफा समूह म्हणजे याची काय माहिती हे तुम्हाला दिलेले आहे. इथं 3 भाषेमध्ये माहिती दिलेली आहे, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. इथं वन विभागानं काय काय गोष्टी, हा काय कोंबडा वरती डोंगरावरती आहेत हे सगळे. आज गर्दी खूप कमी आहे. जेव्हा यात्रा असते किंवा सुट्टी असते, संडे, शनिवारी इथं गर्दी खूप असते. इथं कोळी समाज हा त्यांच्या ज्या जुन्या चालीरीती आहेत त्याप्रमाणे इथं डान्स करताना दिसतो. आज कमी आहे पण तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. वरून सूर्यास्त हा या प्रकारे दिसतो. हा सूर्यास्त होत चाललेला आहे. मी स्वतःचा थोडा व्हिडिओमध्ये पार्ट ॲड करायचा प्रयत्न केला. ही लेणी आहे जी कार्ला लेणी बोलतात. ती पूर्ण आतमध्ये गुफामध्ये आहे आणि ही एक लेणी आहे. वरती एक हरिण आहे ते दिसतंय पण मी झूम करण्याचा प्रयत्न करतोय पण आपल्या व्हिडिओमध्ये दिसतंय का नाही हे बघू. मी झूम करण्याचा प्रयत्न करतोय बघू. वरती त्या कॉर्नरला एक हरिण आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. हे हरणाचं पिल्लू आहे. मी झूम करण्याचा प्रयत्न केला आहे पण आता माझ्या मोबाईलची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढा मी झूम केलेला आहे. ओके. इथं कोळी बांधव डान्स करतायत. बघा हे दाखवतो कोळी बांधव. ही जी लेणी आहे इथं तिकीट आहे वन विभागानं. ही कोळी बांधव डान्स करताना दिसत आहेत. हा का त्यांचा जो डान्स आहे हा सूर्यास्त आणि निसर्गरम्य वातावरण. वाव, मस्त. टेन्शन फ्री व्हायचं असेल तर या ठिकाणी व्हिजिट द्यायची. ते पण संडे शनिवार सोडून तुम्ही येऊ शकता, एन्जॉय करू शकता हा परिसर. लोक डान्स करतात, देवा हे करतात, पाया पडतात, नतमस्तक होतात. आता आपण देवीचं दर्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओमध्ये पण शक्यतो इथं बंदी असल्यामुळं आपण तो दाखवण्याचा आपला प्रयत्न फेल जाऊ शकतो. पण आम्ही प्रयत्न करतो आहे. आतमध्ये कॅमेरा घेऊन जाण्यासाठी बंदी आहे तरी आम्ही प्रयत्न करतो आहे. जर तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये दिसलं दर्शन झालं तर मस्त, नाही झालं तरी सॉरी. कारण आम्ही करण्याचा प्रयत्न करतो की व्हिडिओमध्ये तुम्हाला देवीचं दर्शन दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. इथं कॅमेरामधून आम्ही हा जे देवीची पूजा चालू आहे इथं दिसते. तर इथून पुढं आम्ही जातो कॅमेरा घेऊन पण दर्शन हे कॅमेरामध्ये कॅप्चर करण्यात आम्ही यश मिळतं आहे का अपयश ठरतो ते आता पुढे बघू आम्ही. कारण इथं पोलीस आहेत आणि इथं हे आहे त्यामुळं आपण शक्यतो देवीच तुम्हाला दर्शन